नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा बियाणं विक्रीचा व्यवसाय आपण करतोय आणि विशेषतः कांदा बियाण्याचं विक्रीचा व्यवसाय करत असताना अतिशय जबाबदारीचं ओझं हे मनावर असतं आणि याची खरोखरी जाणीव मला आणि माझ्याबरोबर काम करणारी जी आमची टीम आहे या सर्व टीमला आहे। माझी पार्श्वभूमी शेती आणि शेतीशी निगडित असल्यामुळे सुचणाऱ्या सर्व गोष्टी, सर्व कल्पना आणि शेतीची दैनंदिन शेती करीत असताना येणाऱ्या अनंत अडचणी याबद्दल मी सर्वश्रुत ज्ञात आहे। हा व्यवसाय सुरू केल्यानंतर माझे बरेचसे नातेवाईक मित्रमंडळींनी मला एकच प्रश्न विचारला होता। हा अत्यंत अडचणीचा, गुंतागुंतीचा आणि काचेच्या भांड्यासारखा असणारा हा व्यवसाय आहे आणि हा अतिशय अवघड असा व्यवसाय तुम्ही निवडलेला आहात, तर तेवढ्या जबाबदारीनं काळजीपूर्वक तुम्हाला हा व्यवसाय करावा लागेल। आणि मग त्यांचा प्रश्नही तितकाच रास्त होता, कारण बियाण्याची विक्री करताना प्रचंड जबाबदारीचं ओझं हे आपल्या खांद्यावर असतं। बियाण्याच्या व्यवसायात चुकीला माफी नसते, जे पेरू तेच उगवतं या वचनानुसार शेतकऱ्यांना दिले जाणारे बियाणं दर्जेदार, उच्च गुणवत्तेचे, एक समान आकाराचे आणि विश्वासास पात्र असले पाहिजे। आणि मग ह्याच विचारातून आमचा शोध सुरू झाला। आपल्याला ज्या ज्या बियाण्याच्या कंपन्यांसंग व्यवसाय करायचा आहे, ज्या कंपन्यांचं बियाणं आपल्याला शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवायचं आहे, मग त्यांच्या R&Dला भेट देणे म्हणजे रिसर्च सेंटरला भेट देणे, ते ज्या ठिकाणी बियाण्याची प्लॉट तयार करतात त्या प्लॉटला गाठीबिटी देणे आणि मग त्यातून निवडक बियाण्याची निवड करून त्या बियाण्याची त्या कंपन्यांकडून मागणी करणे, मागणी नोंदवणे आणि ते बियाणं विक्रीसाठी आपल्या संस्थेवर ठेवणे। आणि यातूनच मौनगिरी कृषी दीपकचा हा प्रवास सुरू असताना शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या वचनाप्रमाणे निवडक, शुद्ध, अनुवंशिक गुणधर्म असणारं, एक समान आकाराचे, दीर्घकाळ साठवण क्षमता असणारे आकर्षक गुलाबी रंगाचे कांदे, ज्याची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली राहील असं बियाणं आम्ही विक्रीसाठी आपल्या संस्थेमध्ये अनेक वेगवेगळ्या कंपन्यांचं उपलब्ध केलेलं आहे। शेतीसाठी शुद्ध बियाणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं। शेतकरी बांधवांना अनुवंशिक शुद्धता असलेलं बियाणं पुरवणं, उत्तम वाणाचं बियाणं पुरवणं ही सर्व मौनगिरी कृषी दीपकच्या टीमची जबाबदारी आहे। महाराष्ट्रामध्ये बियाण्याचा व्यवसाय करताना हा व्यवसाय अत्यंत गुंतागुंतीचा समजला जातो आणि मग योग्य ते बियाणं योग्य त्या शेतकऱ्यांपर्यंत योग्य त्या कंपनीकडून घेऊन पोहोचवण्याची सुद्धा जबाबदारी आमची आहे। आणि ह्या सगळ्या धोरणांची अंमलबजावणी करत असताना उच्च प्रतीचं बियाणं, उच्च गुणवत्तेचं बियाणं पोहोचवण्याची हे शिवधनुष्य आमच्या ह्या सर्व टीमनी पेलवलेलं आहे।